बरं, हे कोणतं फळ आहे आणि या फळाला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? आणि तुमच्याकडे आहेत की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तर नमस्कार, मी आहे संजना. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज सकाळीच ना इकडे शेताकडे आलो होतो, कारण की ना भाऊ आणि मीच आम्ही दोघंच मिळून ना भेंड्या तोडणार होतो आज. कारण की ना इकडं बाकीच्यांचं आहे ना भेंड्या निंदायचं काम चालू होतं, कारण की भेंड्यांमध्ये ना खूप घाण झाली. तर म्हणलं चला किती निंदून झाले ते पाहूया. तरी किलचा आवनामधल्या ना निंदून झाल्या होत्या सगळ्या. दुसऱ्या आवनामध्ये निंदित होते ते आणि भेंड्या पण आहे ना आज मस्त आलं त्या झाडांना. तर म्हणलं आता या खुडायला आहे ना खूप टाईम लागेल, तर चला आपण लगेच सुरुवात करूया खुडायला. तर इकडं बादली घेऊन आम्ही निघालो होतो दुसऱ्या आवनामध्ये. इकडे ना एका आवनातल्या भेंड्या ना खुडून झाल्या होत्या आणि इकडे ना दुसऱ्या आवनातल्या बाकी होत्या. तर माझ्या ना एका हाताची इतकी आग होत होती ना की मला काय खुडूच वाटत नव्हतं. तर मम्मीला बोलली की माझ्या हाताचे ना इतके आग होते की खुडूच वाटत नव्हतं आणि इकडं बोटाला पण आहे ना थोडं लागलं होतं. तर मम्मी बोलते की तिकडं पाण्यामध्ये हात धर, कारण की ना गरमच इतकं होत होतं ना आणि त्या हातामध्ये हाताळे घालून खोडायला लागते. तर आहे ना हातांची अशी आग होत होती. तर इकडं निखिल आणि ते आले होते पाणी न्यायला, त्यांच्या पण भेंड्या फवारायचं काम चालू होतं. तर इकडं दिवसाची लाईट नसल्यामुळे ना इकडं आमच्या छोट्याशा विहिरीमधून आहे ना पाणी न्यायचं काम ते करत होते. आणि तुम्ही मला विचारत होते ना की कोणतं फळ, तर हेच ते फळ आहे. पण अजून आहे ना ते पिकायला सुरुवात नाही झाली. या फळांना काय म्हणतात ते आम्हाला पण माहीत नाही, पण आहे ना खायला खूप छान असतात. तर आम्ही ना खातोही आणि पिकल्यानंतर ना असे काय दिसत असतात. तर तुम्हाला माहीत असेल ना नक्की कमेंट करून सांगा या फळांची नावं. तर आजच्यासाठी एवढंच. तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.